माझं नाव आहे गौरी तिवारी. मी इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट, नेल आर्टिस्ट आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे. 18 वर्षापासून मी ह्या क्षेत्रात काम करते. बाहेर जाऊन जॉब करणं ह्याच्यापेक्षा असं मला वाटलं की मी घरी बसून काहीतरी करू शकते. पण ह्या क्षेत्रात असं आहे की कॉम्पिटिशन भरपूर होत्या. मी हे विचार केला की मी जिथे चांगलं काम देऊ शकते तर डेफिनेटली माझ्याकडे पण लोक येतील. लोकांना माझं काम आवडणं गरजेचं आहे. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. मेकअप किंवा सलॉन ह्या क्षेत्रामध्ये माझी स्वतःची कारकीर्द आहे. गेले 10 वर्ष झाले आपलं सलॉन आहे. त्यामुळे ह्या क्षेत्रात मला खूप गोष्टी माहिती आहेत आणि जसं जसं मी लोकांना भेटते, जसे जसे मेकअप आर्टिस्ट मला भेटतात, त्यांच्याकडूनही आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. अशाच एक इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट आपल्याबरोबर आज आलेले आहेत, गौरी मॅम. वेलकम मॅम. आज खूप छान वाटतं तुम्हाला इथे बघून. तुमची आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव आहे गौरी तिवारी. मी इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट, नेल आर्टिस्ट आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे. आणि मला आता ह्या क्षेत्रात मागील 18 वर्षापासून मी ह्या क्षेत्रात काम करते. अरे वा. तर खूप मोठा अनुभव आहे, पण ह्या मोठ्या अनुभवात मोठे एक्सपिरियन्स पण आहेत. तर नक्कीच मला सगळ्यांना हे शेअर करायला पण आवडेल. खूप छान. 18 वर्ष तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये काम करताय. ओके, तुम्ही कुठून आला आहात मॅम आणि याच्या मागची तुमची कारकीर्द कशी राहील तेही आम्हाला सांगा. ओके, तर माझं जे एज्युकेशन झालेलं आहे, मी ग्रॅज्युएट आहे. मी औरंगाबादला आहे, बेसिकली औरंगाबादची आहे. तर औरंगाबादमध्ये माझं महाराष्ट्र बोर्डाची एक्झाम झाली होती. त्याच्यामध्ये मी कॉस्मेटॉलॉजीचा कोर्स केला. त्याच्यानंतर आफ्टर मॅरेज मला मग असं झालं की घरी बसून काहीतरी करावं, आपल्याकडे डिग्री तर आहे. आणि मी आता काय झालं की जॉईंट फॅमिली आहे आमची. तर माहेरी असं होतं की एवढं काही जॉबचं वगैरे काही नव्हतं किंवा शिक्षणाला एवढं काही महत्त्व नव्हतं. तर माझं आता 2006-5ची गोष्ट सांगते मी, 5-6ची. तर त्यावेळेस एवढं काही शिक्षणाला हे नव्हतं, पण आणि जॉब करायचं. तर महिलांनी बाहेर जाऊन जॉब करणं ह्याच्यापेक्षा असं मला वाटलं की मी घरी बसून काहीतरी करू शकते. बरोबर. मग माझा मुलगा झाला. त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की मी घरून काहीतरी करावं. पण या क्षेत्रात असं आहे की कॉम्पिटिशन भरपूर होत्या. आणि मी ज्या एरियामध्ये राहत होते तिथे भरपूर सलून्स होते. मग मी विचार केला की सलून्स माझं पण आहे, मग तिथे पण आहे, मग माझ्याकडे कोण येणार आणि माझी ओळख नाही आहे एवढी लोकांची. पण मी हे विचार केला की मी जिथे चांगलं काम देऊ शकते तर डेफिनेटली माझ्याकडे पण लोक येतील. लोकांना माझं काम आवडणं गरजेचं आहे. आणि मग तिथून माझी सुरुवात झाली. आणि मग मी या क्षेत्रात जशी मी पाऊल ठेवले, मग घरची प्रॉब्लेम्स असतात, लहान मुलगा होता, मग त्याला स्कूलला सोडणं, हे करणं, या सगळ्या गोष्टींमधून हस्बंडचा पण तेवढाच सपोर्ट आहे की तुला काहीतरी करायचं असेल तर मी नक्कीच सपोर्ट करेल. आणि मग असं होतं की कधी कधी ऑर्डरला जावं लागतं, कधी क्लायंट जास्त असतात, कधी सीझन असतो. मग त्यावेळेला हस्बंडचाच सपोर्ट असतो, मुलांचा असतो की बाबा मुलगा पण त्रास देतोय. या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला ह्याच्यातून करावं लागतं. तसंच मग असं झालं की या क्षेत्रामध्ये अपडेट होणं पण गरजेचं आहे. प्रत्येक नवीन नवीन गोष्टी आहेत, दर 2 महिन्याला 4 महिन्याला अपडेट होत राहतात. मग या अपडेटमध्ये असं होतं की मी कधी अपडेट व्हावं, मला एक असं झालं. पण ह्या क्षेत्रात असं आहे की मग दुसरा मुलगा पण झाला, मग तिथे पण मला थोडा ब्रेक घ्यावा लागला. तिथे पण भरपूर प्रॉब्लेम्सला फेस केलं की दोन्ही मुलांना सांभाळून मग मला करायला लागलं. पण ह्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी झाली की माझ्याकडे जी लोक यायची, ज्या महिलाच यायच्या, तर महिलांचा पण खूप सपोर्ट होता की ते म्हणायचे की मी येते तर मी तुमच्या मुलांचं टायमिंग सांभाळून येईल. मग असं मला लोकांचा सपोर्ट मिळत गेला. आणि मग इथून मला थोडा कॉन्फिडन्स वाढला की मी या क्षेत्रात भरपूर काही करू शकते. आणि माझं काम आवडायला लागलं. मग ते काम करता करता असं झालं की 13 वर्ष मी या क्षेत्रात रन केलंय, स्वतःचं सलून रन केलंय. मग लॉकडाऊन झाला. लॉकडाऊन नंतर मला एक ऑपॉर्च्युनिटी आली. त्याच्यामध्ये चिंचवडला कॅम्प एज्युकेशन सोसायटी आहे, इंटरनॅशनल मनोत्रा वेकफिल्ड. त्याच्यामध्ये इंटरनॅशनल हेअर ब्युटी मेकअप अकॅडमी आहे. तर त्या अकॅडमीमध्ये मला अपॉर्च्युनिटी आली की मी ॲज अ टीचर किंवा ॲज अ अकॅडमिक हेड म्हणून मी तिथे पोस्टला जॉईन केलं. आणि तिथे आता ऑलमोस्ट मला 4 वर्ष झाली आहे जॉईन करून. आणि तिथला पण एक्सपिरियन्स खूप छान आहे. आता मला हे सगळं म्हणजे सलून स्वतःचं रन करून जो मला एक्सपिरियन्स मिळाला आहे, आज मी ते माझ्या स्टुडंट्सला शेअर करते. किंवा मला तर असं वाटतं की ह्या क्षेत्रात जे लोक येतात त्यांनी स्वतः पहिला अनुभवून घेऊन जेव्हा शिकवायला लागतात ना, तो एक्सपिरियन्स खूप छान असतो. कारण जस्ट आपण शिकलोय आणि आपण शिकवतोय ह्याच्यापेक्षा जेव्हा आपण ह्याच्यात एक्सपिरियन्स घेतो आणि मग लोकांपर्यंत देतो,
तो शिकून घेणाऱ्याला जास्त महत्वाचा हा असतो. खूप म्हणजे आता सध्या मोठा मुद्दा झालाय. हा. मी थोडीशी ब्युटी इंडस्ट्री बद्दल माहिती असल्यामुळे लोक लगेच क्लास करतात लगेच. आणि फर्स्ट क्लायंटही नाही करत, लगेच स्वतःचे क्लास ओपन स्वतःचे करतात. classes. पण त्याच्या मागे जो काही त्या शिक्षकाचा प्रवास आहे की त्यांनी एवढं सगळं केलंय, हा. मग त्याच्यानंतर एवढे सगळे क्लायंट्स केलेत किंवा स्वतःचं स्किल डेव्हलप करायची जी एक आपली हे असते ती तुम्ही काम करूनच डेव्हलप करणार आहे. असं नुसतंच आपण शिकलो आणि झालं असं नाही होत, कारण हे प्रॅक्टिकल आहे सगळं. Practical तुम्हाला आहे, म्हणजे पुस्तकात लिहायचं नाहीये. ते सगळ्यांना मेकअप करणं म्हणा हा. किंवा स्किन चे सगळे हे करणं, ते सगळं प्रॅक्टिसनी येतं. आणि लोक एवढे पेशन्सच नाहीयेत आता की प्रॅक्टिस करतील आणि मग आपण क्लास ओपन करू किंवा काय हा, करू. हा. तर तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल? मला असं वाटतं की हा जो क्षेत्र असा आहे ना की एकतर हा सेफ आहे महिलांसाठी की तुम्ही घरून सुरुवात करू शकता. तुम्हाला घरचा सपोर्ट मिळाला तर नक्कीच तुम्ही खूप मोठ्या लेवलला जाऊ शकता. आणि कोणत्याही क्षेत्रात असं आहे की अपडेट राहणं गरजेचं आहे. मग ते कोणतंही, आज हाच फील्ड नाही, प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला ग्रूम राहणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्या क्षेत्रात तुम्हाला लोकांनी ओळखलं पाहिजे, तुमचं कामाला ॲप्रिसिएशन झालं पाहिजे. तर त्याच्यासाठी अपडेट राहणं गरजेचं आहे. आता माझी तर सलून जेव्हा मी रन करत होते तेव्हा तर माझं जे शिक्षण झालं होतं त्याच्यामध्ये तर मी छोटे छोटे हे करत होते. पण जसं मी जॉबला जॉईन झाले, जसं मला वाटलं की आता मला ट्रेनिंग द्यायची, इथे मला अजून अपडेट होणं गरजेचं आहे. कारण नवीन मुली आहेत, न्यू जनरेशन आहे. न्यू जनरेशन मला येऊन सांगणार आहे की मॅम आम्हाला हे शिकायचं, त्याच्या आधी माझ्यापर्यंत ती अपडेट यायला पाहिजे. त्याच्यामुळे मग मी जॉब जेव्हा जॉईन केला कॅम्प एज्युकेशनमध्ये, त्याच्यानंतर मी ABTC केला, त्याच्यानंतर मी CDSCO शिकले. तर मग त्याच्यामुळे असं झालं की सर्टिफिकेशनचा एक माझी एक्सपिरियन्स आणि सर्टिफिकेट हा जो कॉम्बिनेशन झाला, इथे कुठेतरी आपलं एक कॉन्फिडन्स लेवल वाढतं. आणि सुरुवात अशी होते की मी मेहंदी क्लास पासून रांगोळी क्लास घ्यायचे, अशी छोटी छोटी सुरुवात पासून आज मी अकॅडमिकची हेड आहे. तर हे माझा खूप मोठा प्रवास आहे. तर मला नक्कीच वाटतं की या क्षेत्रात ज्या पण महिला आहेत किंवा कोणत्याही क्षेत्रात असून द्या, वयाची अट नाहीये. ज्या क्षेत्रात तुम्हाला काम करायचं असेल तुम्ही कोणत्याही वयात करू शकता. आता मी ॲज अकॅडमिक हेड आहे, पण मी हे विचार नाही केला की मी CDSCO कसं देऊ किंवा माझे स्टुडंट काय म्हणतील. खूप जणांचं असं असतं की तुम्हाला तर सगळं काही येतंय, पण तरी पण तुम्ही काय क्लास लावताय किंवा तुम्ही, तर तो एक आहे की एक लोकांची समज असते की कामापेक्षा तुम्हाला सर्टिफिकेट महत्वाचं आहे. तर तिथे कुठेतरी हा मुद्दा येतो. ते पण तर तो एक आहेच अपडेशन आहे. त्याच्याबरोबर अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. कारण तुमच्या क्षेत्रामध्ये ऍटलीस्ट 2 महिन्यांनी काहीतरी नवीन आलेलं असतं. म्हणजे नेल आर्ट एक 6-7 महिन्यांपूर्वी एवढं बूम मध्ये नव्हतं, जे आता इतकं नेल आर्ट म्हणजे मेकअप बरोबर तुम्ही नेल आर्ट शिकलाच पाहिजे असं होऊन जातं. आता नेल आर्टचे पण आहेत. तर मी जॉब जॉईन झाल्यावर असं झालं की आमच्या कॉलेजमध्ये नेल आर्टची पण कोर्सेस रन व्हायला लागलेत. पण आता नेल आर्ट कोणी घेणार? मग तिथे हेअर, ब्युटी, मेकअप आणि नेल आर्ट हे चारीचे डिप्लोमा कोर्सेस असतात. कॉस्मेटॉलॉजी असतो, स्पेशलायझेशन असतात. तर या सगळ्या मी स्वतः रन करते. त्याचा सिलेबस स्टार्टिंग पासून मी तिथे घेतलेलं, तर फर्स्ट बॅच पासून मी तिथे घेतेय. आता माझ्या जवळजवळ 18 ते 20 बॅचेस झालेले आहेत 4 वर्षात. आणि खूप सारे स्टुडंट, म्हणजे मी म्हणते तर 1000पेक्षा जास्त स्टुडंट तरी माझ्या आतापर्यंत मार्केटमध्ये आहे की ज्या स्वतः या फील्डमध्ये काम करतात आणि खूप चांगल्या प्रकारे काम करतात. आणि त्यांना आतापर्यंत माझा सपोर्ट आहे की कधी पण त्या म्हणतात मॅम आम्हाला हे प्रॉब्लेम आलाय, तर मी नक्कीच त्यांना सपोर्ट करते. की कारण ते आज असं आहे की ते आपल्या ह्याच्यावर आहे की माझ्याकडून शिकून गेलेले आहेत, तर त्यांना कुठं कमी नाही पडायला पाहिजे म्हणून मी कधीही त्यांना तत्पर राहते आणि हेल्पफुल आहे. तसं तर म्हणजे त्यांना पण वाटतंय की आपण मॅमला फोन केला की मॅम आपल्याला लगेच सांगते. खूप चांगलं आहे. खूप छान वाटतंय मॅम तुम्हाला आज इथे बघून. आणि 1000पेक्षा जास्त लोकांना तुम्ही हे शिकवलंय आणि ते लोक सुद्धा हे सगळं जाऊन बाहेर करतायत. ह्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं काम किती मोठं आहे हे आम्हाला त्याच्यावरनं कळून येतं. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल. थँक्यू मॅम. थँक्यू.